वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, OnePlus सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप, स्टेशन रोड, परभणी। आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये अलोक गर्दा वारकऱ्यांचा झाला होता। जवळपास 25 ते 30 लाख आल्याचा अंदाज होता आणि आज काल एकादश होती, आज बारस सोडून लोक आपल्या गावी परतत होते। त्यामुळे वारकऱ्यांचे बेहाल झालेत। शासन याकडे कुठलेही लक्ष द्यायला तयार नाही। वारकरी संतप्त झाले असून मात्र तरीही त्यांना काय, इथं पाण्याची सुद्धा कुठलीही व्यवस्था शासनाकडून करण्यात आली नाही, काही सावली नाही, चहा प्याला चहाची हॉटेल पण नाही। त्यामुळे वारकऱ्यांचे एकदम बेहाल झालेत, म्हणून वारकरी आता संतप्त झालेत। काही अशाच वारकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत पुरुषोत्तम महाराज आहेत झाडगावकर, परभणीचे, ते आपल्याला बोलणार। महाराज, काय वाटते तुम्हाला? वारकरी संप्रदायाचा हा एवढा मोठा महोत्सव प्रशासनाने सुरुवातीला वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची खूप मोठी जाहिरात केली, त्याच्यामुळे आम्हाला आनंदही वाटला। आम्ही सर्व पदाधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचं स्वागत केलं की तुम्ही खूप हिरिहिरीने यावर्षी आमच्या वारकऱ्यासाठी सुविधा उपलब्ध करत आहात। पण वस्तुस्थिती पाहता आज सकाळपासून आम्ही या ठिकाणी आहोत, कुठल्याही वारकऱ्याला कुठल्याही प्रकारची सुविधा नाही। एकतर दुसरी गोष्ट, कुठल्याही वारकऱ्याला या ठिकाणी गाडी उपलब्ध नाही। आज मी 3 ते 4 तासापासून मी स्वतः, आमच्या वयस्कर काही महाराज मंडळी आहेत तिथे उपस्थित, अजून गाडी नाही एकही प्रकारची। बाकीच्या आम्ही अनेक विभागाला फिरलोय तर त्या विभागाच्या 150, 200, 125 गाड्या सुटल्यात, पण अजून परभणी विभागामध्ये पाहिजे तशा गाड्याच्या सुविधा नाही आहेत। कर्मचाऱ्याकडे गेलो तर ते कर्मचारी बिचारे काय करणार आहेत, ते म्हणतात गाड्याच उपलब्ध नाहीत। शासनानं याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। तुम्ही जशी जाहिरात केली आणि समाजाला आम्ही वारकऱ्याच्या सेवेसाठी उभे आहोत असं जे तुम्ही सांगितलं, हे आज चित्र दिसत नाही आहे तसं, म्हणजे फक्त तुम्ही बोलण्यापुरतं केलं आहे का, ही परिस्थिती दिसते। हे आमचे लेकरं बाळं बाया पोरा जिथे एवढे मोठे गुन्हा थांबलेले आहेत, बिना अन्न पाण्याचे थांबलेले आहेत, इथं काही सुविधा नाही, पाण्याची सुविधा नाही। तुम्ही एवढ्या दूर ठेवलं की रिक्षा येत नाहीत गावातून, हे सगळे एवढाले ओझे घेऊन आता हे वारकरी बाबा 10 किलोमीटर 10 किलोमीटर एवढाले पडशा घेऊन एवढाले पैसे दिले तरी यायला तयार नाहीत ना, पैसे दिले तरी यायला तयार नाही, अशा प्रकारची परिस्थिती झाली। म्हणून शासन 100 रुपये आडून घ्यायलेत पैसे ऑटोवाले। हा, एवढा लांब बस स्टँड ठेवलं की नाही मला जागा नाही म्हणायत, हे गटोडे सुद्धा अलग पैसे द्या म्हणाले। हा, मानसी 100 रुपये घ्याले। ते सामान्य जनतेचं सरकार आहे, परंतु सामान्य जनतेचे हाल होत असताना त्यांचं मात्र इकडे दुर्लक्ष आहे। केवळ बोलल्यानं होणार नाही, तर प्रत्यक्षात थोडं लक्ष घालावं। आज उद्या 2-3 दिवस काला होईपर्यंत या आषाढी वारीच्या वारकऱ्यांचे हाल होत आहेत, म्हणून काला होईपर्यंत शासनानं कमीत कमी आज जरी या वारकऱ्यांचे हाल झाले तर झाले, परंतु आज उद्या परवा 2-3 दिवस तरी शासनानं लक्ष द्यावं आणि वारकऱ्यांना सुविधा कराव्या, एवढीच आमची अपेक्षा आहे। आम्हाला शासन, त्यांचा विरोध या विषयाचा आम्हाला काही संबंध नाही आहे, आम्ही त्यातली माणसं नाही आहेत। आम्हाला शासन म्हणजे एखादा पक्ष म्हणून नाही, तर शासन म्हणजे मायबाप आहेत आमचे, आणि मायबापांनी या वारकरी मंडळी जे आहे हे आमचे बायापोरं इथं बसलेली आहेत। तुम्ही एकदा तुम्ही जे न्यूज चॅनलवाले ते आमचे यांचे हाल दाखवा, हे बायापोरं बघा कसे उन्हामध्ये, काय परिस्थिती आहे। आणि या परिस्थितीमध्ये जर तुम्ही यांना इथं पाणी सुद्धा नाही, जेवण मिळालं नाही ह्या वारकऱ्याला, इथं थोडा राहिलेला चिवडा तेवढा कुठून आले माऊली? परभणी काय हाल आहेत आता? किती वेळापासून आले तुम्ही? 10 ते 11 पासून आलो। पाणी नाही, एसटी नाही, बस नाही, काय सुविधा नाही। कारण आमचा परभणी जिल्हा या शासनाच्या विरोधात आहे, मला तरी वाटते, कारण परभणी जिल्ह्याचे खासदार या शासनाच्या विरोधात आहेत, परभणी जिल्ह्याचे आमदार बी या शासनाच्या विरोधात, त्याच्यामुळे यांना परभणीला गाड्या कमी सोडल्यात। सगळ्यात बाकी डिपार्टमेंटला कुठेही असे माणूस दिसत नाही, फक्त परभणीच्या डिपार्टमेंट जिल्हा या शासनानं मुद्दाम आमचा सोडला करून जाणून, कारण आमचे बंडू जाधव खासदार आहेत, राहुल पाटील आमदार आहेत परभणीचे, कारण या शासनाच्या विरोधात आहेत, म्हणून यानं आमचा असा बदला घेतला। वारकऱ्याचे हाल का त्यांचा काय नाही, मग त्याला वाटलं ना परभणी जिल्हा आमच्या विरोधात आहे, त्याच्याने शासनाला वाटत असेल ना, हेच नाही आमचं कोणत्या वेळेला हाल केले परभणी जिल्ह्याचे, यानं पीक विम्याला हाल केले, या वारकरीला हाल केले, पुन्हा आमचा PM किसानचे पैसे नाहीत, परभणी जिल्ह्याचे आमच्या एवढे बेहाल आहेत। किती वाजता आले तुम्ही इथं? 10 ते 11 वाजता आलो आम्ही, तेव्हापासून पाणी नाही, जेवण नाही का, काय खाल्लं बघा, मुरमुरे खाल्लो, काय करणार आहे आता? पाणी पण नाही, पाणी कुठलीच सुविधा केली नाही, कुठलीच नाही। ही आमची बायको पण बघायचं बसलेली आहे, उन्हामुळे बेहाल झाल्यामुळे या चक्कर यायली त्यांना, ते झोपल्या चक्कर। सकाळी 5 वाजल्यापासून आलेलो आहेत आम्ही इथं,
फार हाल आहेत, गाड्या पण नाही आहेत, पाणी नाही आहे, चक्कर यायली उन्हानं, त्याच्यामुळे आराम करायला होतात असं उन्हात. ते पण लागन उद्या परवा नाही ना बाकी सगळ्यांसाठी. हां पंढरपुराव परभणी इथं 11 ते 11. 3 वाजलेत, गाडी नाही लागली. केव्हा लागेल गाडी? आता केव्हा लागेल आता तुम्ही सांगा. आता त्या शासनाला बोला आता. हां बोलाला. आम्हाला गाडी पाहिजेत, चक्कर आल्या, ताण लागल्या, चहा नाही, आम्ही असे हिंडाला इथं जत्रेनं. काही आषाढी वारी संपली आणि आज परभणीकडे मोठ्या प्रमाणावर वारकरी निघालेत. मात्र सकाळच्या 9 वाजल्यापासून बसस्टँडचा एवढा गलथन कारभार आपल्याला पाहायला मिळतो इथं की सकाळच्या 9 वाजल्यापासून इथं एकही बस परभणीला जायला तयार नाही. आपल्यासोबत काही संतप्त वारकरी येतं. काय वाटतं? आम्ही सकाळी 9 वाजले तेव्हापासून इथं आहेत. तर ड्रायव्हरला विचारलं की ते म्हणतात गाडी फैल आहे, ही गाडी आम्ही आताच आलोत, आम्ही जाणार नाहीत. विचारावं तरी कोणाला? कोणी सांगाय रिकामं नाही, कोणी बोलाय रिकामं नाही, काहीच नाही. हां आणि हे डिपार्टमेंट इथं झोपी गेल्यासारखं सकाळी 9 वाजले तेव्हापासून एकही गाडी गेली नाही परभणीला. परभणी नाही, नांदेड नाही, वसमत नाही, हिंगोली नाही, काहीच नाही. कोटं गाड्या भरालेत की कोटं काय करालेत की यायला ठावं आणि चव्हाळा आचरून बसा म्हणालेत. एवढंच बोलालेत, दुसरं काहीच नाही. केव्हा आले तुम्ही? 2 तास झाले. गाडी परभणीसाठी काय आहे का? नाही. आम्ही 9 पासून सकाळी येतो, गाडीच नाही काही. सकाळी 9 वाजल्यापासून आले. हो भूक लागली असेल. हा भूक लागली नाही तर काय. शिंदे सरकारला मागायचं काय जेवण? शिंदे सरकारने फुकट केलं की फुकट लावले की एसट्या. 3 मुख्यमंत्र्याचा फोटो होता, लाज वाटाय पाहिजे बदमाशायला. फोटो लावल्यात बदमाश आहे ना. मुख्यमंत्र्याची लावली, पंतप्रधानाची लावली, यायला शेण हाणाय पाहिजे फोटोला. हा आणि एका वाहनात सोय नाही मादर चोदायची. उपाशी मारले तिथं सकाळीपासून माणसं. 9 वाजले तेव्हापासून इथं आम्ही ही गाडी जाईना म्हणाले, ती गाडी जाईना म्हणाले आणि 3 उपमुख्यमंत्र्याच्या फोटो आहेत गाडीवर. काहीच कामाचं नाही. काहीच कामाचं नाही. काय किती वाजता आले तुम्ही? 9 वाजता आलो. सकाळी 9 वाजल्यापासून आलो. इथं एकही गाडी लागलेली नाही. त्याला विचारलं की ते मला जेव्हा गाडी येईल तेव्हा तुम्हाला गाडी देऊ. पण केव्हा देणार आता? दुपारचे 2 ते 6 वाजता 7 वाजता गाडी येईल म्हणाले, तेव्हा गाडी देऊ म्हणाले ते हे डिपार्टमेंट. हां गंगाखेडून आलो. इथं किती वाजता आले? इथं 9 वाजता आलो सकाळी. गाड्या काय बस स्टँडची? 25 बाय आहेत सोबत. पाणी नाही मिळत. पाणी तिथे गेलं 20 रुपयाला बॉटल म्हणते. बसायला जागे पाऊस आला तर गाडी साहेबाला गेलं, साहेब म्हणते संध्याकाळी 6ला गाडी व्यवस्था करू. तुम्ही मीडिया बघ बाहेर हे करायला ते करू द्या. मीडिया सरकारला माहिती आहे गाड्या किती येते असं ते साहेबाचं म्हणणं येते. परेशान आहेत लोक, म्हाताऱ्या माणसं, बाया. काय हाल आहे सरकारचे बघा ना. हा परभणीलाच काऊन गाड्या देत नाही? परभणी, हिंगोली, नांदेडला बाकी ठिकाणी गाड्या चालू आहेत. हो लातूर चालू आहे. परभणी हिंगोलीलाच. आमच्या परभणीला कोणी वारीदारच नाही. हां यांचं सरकार नाही म्हणून व्हायला. सरकार नाही म्हणून. आमचं परभणीचं नशीबच असं आहे. वरी सरकार आलं की आमच्या मध्ये परभणीमध्ये नसते. बीजेपीची सीट आली नाही म्हणून ते आपल्यावर त्याग करायले तर, कारण बाकी काही नाही त्यांचं ते. हां हां 1 महिना. इथं सकाळी 9 वाजता आलेलं आहे. 12 सोडली की आली? 12 सोडली नाही, गाडी नाही भेटण्यामुळं. खायचं म्हणजे काय आता इथं काहीच नाही. काय दगड खावा का? सरकारचा गलथन कारभार. गलथन का? 100% गलथन. कुठं जर गाडी थांबली ना आम्ही धाब्या खाऊ. गाडी थांबत असते. आम्हाला माहिती आहे की परभणी जाईपर्यंत 2 वेळ गाडी थांबती. गाडी देणार का नाही? आता आम्हाला काय म्हणजे आम्ही किती वेळ झाला आम्ही बसलो तिथं. सांगत होतं कोणी काही सांगितलं? डिपार्टमेंट काही सांगितलं ना? विचारावं तरी कोणाला? भारतात परभणी म्हणायला आहे, पण हे पहा ना तुम्ही आता जनतेचे काय हाल आहेत ह्याचा विचार केलाय का कोणी? परभणीच डिपार्टमेंटसाठी असा दुजाभाव का? परभणी आणि हिंगोली खास करून त्याच्या पाठीमागं काहीतरी राजकारण असं. राजकारण वारकरी नाही मग वारकऱ्याला आणल्याशिवाय करणार नाही म्हणजे असा लोकांचा गैरसमज आहे ना. आता मीच नाही एकटा, हे पूर्ण जनता जे आहे. तुम्ही किती वाजता आले? आम्ही इथं वारी केली महिनाभर. आम्ही इथं आलो 12 वाजता. 12 वाजल्यापासून आता वाजले 5. काय व्यवस्था आहे शासनाकडून? पाणी 20 रुपयाला बाटल आहे.
ती विकत घ्यायची, विकत घ्यायची. ही बॉटल इथं 20 रुपयाला मिळते. 1-2 घंट्यानंतर मिळाली, कोणतरी आणून द्यायला. नाही तिथं बाहेर जाऊन पण आतमध्ये तर काहीच नाहीये, आतमध्ये तर काहीच नाहीये, पण असलं होऊन येत शेतकऱ्याची भूलताप आहे. इकडे सरकारमध्ये आजचे दिन या, म्हणलं, या, या. आजचे दिन म्हणलं शेतकऱ्यासाठी काय आजचे दिन आहे? हा आजचे दिन आजच्या हालवर बोला. हो, दोन मुख्यमंत्री, हा एकनाथ शिंदे साहेबांना काल घोषणा काय दिल्या, आज काय हाल आहे. आम्ही सकाळी 9 वाजता आलो आम्ही इथं, 9 वाजल्यापासून मिळालं का? पाणी नाही का नाही, त्या बस स्टँडला जाऊन आता तर पेरू 20 रुपयाला बाटल दिली. 20 रुपयाला काय शासनाकडून पाण्याची व्यवस्था नाही तर कायची नाही, प्याला साधं पाणी नाही. का बाया बसल्या तर पाणी नाही इथं, कायची व्यवस्था नाही. पावसात या जनतेची काय हाल आहे सांगा. नुसतं कशामुळे परभणी काय कळतच नाही. काय आमच्या नशिबातच आहे. वरी सरकार एक तर परभणीला एक, परभणी तालुक्यात वरी एक, वेगळं सरकार येतच नाही. परभणीत हीच आलं आमचे सगळे वारकरी, आणि ते राजकारण वारकऱ्यामध्ये घुसले की असं आम्हाला वाटते. 9 वाजल्यापासून सरकारपासून सगळे जनता असे खायला नाही ना प्याला नाही. आणि 2 मुख्यमंत्री घोषणा अशा, हे सर करतो ते करतो. काय शेतकऱ्यासाठी काय, वारकऱ्यासाठी काय? शेतकऱ्याची केली तर हाल, पण वारकऱ्याचं करू नये ना. 4 दिवस तरी गाड्या सोडावं. वारकर आता 4 दिवस झाले, आता लाई आहे उद्या कालाकडच्या 4 दिवस तर गाड्या सोडावी. काही असले तर साहेबाला बोलत, साहेब म्हणते तर 6 वाजता सुटेल, आरामशी 4 बसा. आता 9 वाजल्यापासून गाडी नाही, 6 वाजता येतं. अचानक नाही तर कोणता मार्ग बघा कुठं जायचा, हे पद्धत आहे का याची बोलण्याची? हा 12 वाजल्यापासून, आम्ही 9 वाजल्यापासून आहे, 12 वाजल्यापासून काय असं. हा कुठून आली? परभणी. किती वाजता आली इथं? इथं 12:30ला आलेलो आहे. काय हाल आहे तिथले? हाल म्हणजे इथं काय बस भेटत नाही. बस वारंवार तिथं चौकशी करताना मला चौकशी करायला 2-3 वेळेस गेलो, गाडी नाही म्हणतात. ते सकाळी 200 गाडी 210 गाडी गेल्या म्हणतात. 200 गाडी 10 गेल्यानंतर अजून एकही गाडी इथं उपलब्ध नाही. आम्ही म्हणलो कोण्या डीपीच्या आटल्या तर उपलब्ध करून द्या, आम्हाला पाठवून द्या लवकर. त्या 6 वाजता गाडी येईन म्हणतात. ते 6च्या नंतर परभणीच्या डिपार्टमेंटवर असा का नाही? परभणी हिंगोली डिपार्टमेंट आणि गंगाखेड डिपार्टमेंटला हे हाल आतापर्यंत चालू आहे. डेपोला गाड्या कमी आहेत का? डीपीला गाड्या आहेत, भरपूर गाड्या बी आहेत, पण त्याचं वाहन चालक व्यवस्थित व्यवहार व्यवस्थित नाही आहे. इथला गंगाखेडचा कधी बी झालं तर दरवर्षी हे व्यवहार आहे. बघा आता परभणी गाडीचे आपण हाल बघू शकतो. आता एक गाडी जवळपास 4 तास, ते दाखव लाव क्या ह्या गाडीचे हाल बघा तुम्ही. लोक असे जवळपास 4-5 घंट्यानंतर जेव्हा आपण बातमी करायला सुरुवात केली, त्याचा इन्फॅक्ट म्हणून ही गाडी आता सोडवण्यात आली आहे परभणीसाठी. आणि याची बेहाल आहे बघा. दोन्हीकडून आपल्याला वारकरी दिसतात मोठ्या संख्येने. म्हणजे जवळपास इथं 1 ते 2 हजार परभणीसाठी वारकरी आलेले आहेत. मात्र इथं गाडीची कुठेही सोय होत नाही. 4 घंट्यानंतर 5 घंट्यानंतर कुठेतरी एखादी गाडी सोडण्यात येते. हे बेहाल आहेत वारकऱ्यांचे. शासनाने याकडे लक्ष देऊन मोठ्या प्रमाणात, हे बघा वारकरी मोठ्या प्रमाणात चढतात मध्ये दिसतात आपल्याला. 5 तासानंतर एक गाडी सोडली, तेही त्याचेही बेहाल आहेत. लॉंग दाखव पूर्ण लॉंग कॅमेरा बघा. लोक दरवाजातून जायलाच तयार नाहीत. खिडक्यातून वगैरे मध्ये चढण्यामध्ये प्रयत्न करतात. जवळपास 5 तासानंतर परभणीला एक गाडी सोडण्याचा, तेही माऊली कीर्तन सोहळ्याने याचं कव्हरेज केल्यामुळे तेही सोडण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतंय. रामकृष्ण हरी माऊली. यामध्ये ही वारकरी मोठ्या संख्येने घुसण्याचा प्रयत्न करतात. खिडकीतून कशातूनही असो जाण्याचा प्रयत्न ते करत आहेत. समोर दाखव कॅमेरा. ह्या बेहाल आहेत. कुठलीही नाही गाडी दाखवत नाही. परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचे बी तेच हाल आहेत. आपण बघू शकतो. हे बघा 5 तासानंतर बस स्टँडवर 2 गाड्या सोडवण्याचा प्रयत्न करतात हे, आणि त्याचेही बेहाल वारकऱ्यांचे झालेले आहेत. कुठेही वारकऱ्यांना चढता सुद्धा येत नाही. एवढे जवळपास परभणी जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने वारकरी दिसत आहेत. जा माऊली तुम्ही जा. बेहाल. रामकृष्ण हरी.